आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। यवतमाळ जिल्ह्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले नाट्य सभागृहासमोर सध्या घाण कचरा आणि अस्वच्छतेचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे हा परिसर बस स्टॉप, पीएसपी ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मुख्य वर्दळीचा रस्ता असून दररोज हजारो नागरिक या मार्गावरून ये जा करत असतात। महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव लाभलेल्या नाट्य सभागृहासमोर अशी गलिच्छ परिस्थिती असणे ही केवळ दुर्लक्षाची नव्हे तर सामाजिक जाणीवेची गंभीर बाब असल्याचे बोलले जात आहे। या नाट्य सभागृहाच्या समोरच अपोजिट बाजूला असलेले वसंतराव नाईक सभागृह मात्र स्वच्छ, नीटनेटके आणि सुशोभित दिसून येते। त्याच परिसरात संविधान चौक, सिग्नलचा बस स्टॉप आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देखील आहे। एवढ्या महत्त्वाच्या आणि रहदारीच्या ठिकाणी असताना फुले नाट्य सभागृह परिसराकडे अशी दुर्लक्षाची वागणूक का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। नागरिकांमध्ये आता महानगरपालिका प्रशासन झोपेत आहे की जाणीवपूर्वक कांडोळा करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे। तसेच सावतामाळी समाज झोपेमध्ये गेला आहे का, की राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांचा वारसा फक्त काही समाजांनीच पुढे चालवायचा का, असा दुजाभाव सुरही उमटत आहे। यवतमाळ जिल्ह्याचे दोन्ही राज्यमंत्री बंजारा समाजाचे असल्यामुळे वसंतराव नाईक यांच्या नावाच्या परिसराला स्वच्छता आणि फुले यांच्या नावाच्या नाट्य सभागृहाला मात्र घाणीच्या गर्तेत ढकलले जात आहे का, असा थेट प्रश्न आता समाज बांधव आणि नागरिक उपस्थित करत आहेत। ही स्पर्धा स्वच्छतेची आहे की दुर्लक्षाची, की मग महापुरुषांच्या नावांवरूनही भेदभाव केला जातोय, असा गंभीर मुद्दा समोर येत आहे। महात्मा फुले यांच्या विचारांची जपणूक व्हावी ही फक्त भाषापुरती न राहता त्यांच्या नावाच्या सार्वजनिक स्थळांपासून सुरू व्हावी, अशी जोरदार मागणी आता यवतमाळकर नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुसद प्रतिनिधी राहुल पडघणे।